नमस्कार. त्याचं काय झालं की माझ्या नातीला फ्रॉक मोठा होत होता. म्हटलं हा थोडासा कमी करावा. पण कमी कसा करणार? तर म्हटलं आता ह्याला सुई आणि दोरा ही दोन अवजारं हवीतच. त्याच्याशिवाय कमी कसा व्हायचा? मग मला एकदम आठवलं ते असं की ही सुई ही सुद्धा केवढं काम करते. म्हणजे ही सुई, त्याच्यावरून मला शब्द आठवला हत्यार. हत्यारमध्ये हात, हाथों का यार अशी मी त्याचा अर्थ घेतला. मग सुई माझं तिथे हत्यार झाली शिवण्याचं. म्हणजे माझा हाथों का यार झाली, माझी मैत्रीण झाली शिवणाच्या कामात. मग माझ्या लक्षात आलं की अशी कितीतरी अवजारं, हत्यारं अशी आहेत की जी रोजच्या उपयोगात आहेत, घरात आहेत, दारात आहेत, सगळीकडे आहेत. आणि मग विचार करताना आठवलं, अरे सुईचीच मोठी बहीण आहे दाभण. हां, मग दाभणाचा सुद्धा काय कमी उपयोग होतो का? वह्या पुस्तकं घरी शिवायची झाली की हा दाभण उपयोगाला येतो ना. आणि कितीतरी ठिकाणी पोतं आहे, पोत्यात सामान भरलं, पोत्याचं तोंड शिवायचं आहे, तिथे दाभण उपयोगाला आला. तिथे दाभण आणि सुतळी. मग तिथे दाभण हे हत्यार झालं. म्हणजे माझा हातों का यार झाला. मग सुई नंतर आला दाभण. मग माझ्या लक्षात आलं की फक्त शिवण शिवतो आपण असं नाही. मग यासाठी लोखंडाचीच बनलेली कितीतरी साधनं आपल्याला घरी दारी उपयोगी पडतात. आता मला घरात आंबे आणले होते. आंब्याच्या फोडी करायच्या होत्या. आम्ही जुन्या काळचे. विळी घेतली, विळीवर बसले, आंब्याच्या फोडी केल्या. पण विळी न घेता सुद्धा फोडी होतातच. त्याच्यासाठी आपण काय वापरतो? तर चाकू किंवा सुरी. मग हा चाकू किंवा सुरी हे सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात उपयोगी पडणारे मित्रमैत्रिणीच आहेत. म्हणजेच हे सुद्धा हाथों के यार है. आपल्या हाताचे हे सगळे मित्र आहेत. नुसत्या हात काय करणार आहेत? मग विळीवर भाजी चिरायची किंवा आंब्याच्या फोडी करायच्या. मग इथे मला उपयोगी पडली सुरी छोटीशी. मग त्याच्यानंतर मी पाहिलं आणि कुठे बरं आपल्याला उपयोग होतो याचा. सहजपणे अंगणात गेले. अंगणात एक माणूस लाकडं फोडत होता. अरे च्छा म्हटलं, हा तर लाकडं फोडतोय. म्हणजे तिथे जे त्याचा अवजार होतं लाकडं फोडण्याचं, ते त्याचा अवजार हाच त्याचा हाथों का यार बनला. आता त्यांनी ही लाकडं कशाने फोडली म्हणाल? करवतीने कापता येतो, बरोबर आहे. मग त्यांनी ते फोडलं ना, ते सगळं ते त्याच्या हातात एक अवजार होतं. अनेक गोष्टी असतात, पण त्यांनी ते जे अवजार, त्याला त्याचं नाव होतं करवतीने कापलं. आणि त्याने आधी करवतीने कापलं. करवत तर तुम्ही सर्वांनी पाहिली आहेच. करवतीने कापलं आणि त्याच्या हातात एक हातोड्यासारखं होतं. त्या हातोड्याने मारून ठाकठीक केलं. म्हणजे हातोडा हे त्याचा एक यार बनलं. म्हणजे हाथों का यार बनलं, म्हणजे हत्यार बनलं. आणि त्यानंतर त्यांनी जे घेतलं, त्या हातात घेतला विळा आणि कोयता. अरे च्छा म्हटलं, आता हा लाकडं फोडणार. आणि खरोखर त्यांनी कोयत्याने लाकडं फोडली. म्हणजे तिथे विळा, कोयता हे हत्यार बनले. म्हटलं एवढ्यावर हे काही थांबत नाही आहे. मग
जवळच एक शेत होतं. सहज शेतावर गेले आणि पाहिलं तर तो शेतकरी नांगराने जमीन नांगरत होता. अरे म्हटलं, हा शेतकऱ्याचा मित्र आहे हा नांगर, म्हणजे त्याचं ते हत्यार बनलं, अवजार बनलं, मदतनीस बनलं, म्हणजे नांगर. मग म्हटलं आता काय करावं. आता त्याला तहान लागली. त्याची जवळच विहीर होती. त्यानं विहिरीतून राहटगाडग्याने पाणी काढलं. अरे म्हटलं, आणि एक चाकही होतं त्याच्याकडे लोखंडी बसवलेलं. त्याच्यावरून दोरीने खेचून त्यांनी पाणी बाहेर काढलं. म्हटलं अरे, हे सुद्धा सगळे त्याचे मित्रच आहेत. मानवाला ठिकठिकाणी उपयोगी पडणारी ही जी साधनं आहेत, लोखंडाची असोत, क्वचित लाकडाची असोत, पण ही सगळी मानवाचे हातोंके यार आहेत. पण म्हटलं हे झालं घर आणि शेती एवढ्यापुरतंच मर्यादित. मग आता आणि काय पाहायचं म्हटलं आपण. आणि मग माझ्या लक्षात आलं, एका ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो टांगला होता. आदराने मी शिवाजी महाराजांना नमस्कार केला आणि माझ्या डोळ्यापुढे शिवाजी महाराजांचं चरित्र उभं राहिलं. अरे म्हटलं, या लोकांना तो उपयोगी पडत होत्या तलवारी. तलवार हे त्या लोकांचं हत्यार होतं. हत्यारचा अर्थ मानवाचं रक्षण करणारी जी अवजारं आहेत ती सुद्धा हत्यारं, मानवाला उपयोगी पडणारी आहेत फार स्वयंपाकघरापासून शेतीवाडीपर्यंत ती सुद्धा हत्यारं. मग म्हटलं आता ही तलवार आहे खरी, पण तलवार ही जवळच्या लढणाऱ्या उपयोगी पडते. आणि मग माझ्या डोळ्यापुढे आली बंदूक. अरे अच्छा म्हटलं, बंदूक हे एक अवजार आहे, पण बंदुकीने मारण्यावर सुद्धा मर्यादा येते. वाघाची शिकार करायची, बंदुकीची गोळी अचूक लागली, वाघ मेला. पण हे एका प्राण्यापुरतं झालं. बंदूक ही एका वेळी एकच बळी घेऊ शकेल, तलवार ही एका वेळी एकच बळी घेऊ शकेल. पण मग आली डोळ्यापुढे तोफ. आणि मग आठवलं, किल्ल्यावरनं तोफा टाकतात आणि ती तोफ खाली जमलेल्या सगळ्या सैन्याचा पार विध्वंस करून टाकते. पण तोफ हे खाली असलेल्या शत्रूंचा जीव घेणारं ठरलं तरी तोफ ही रक्षणासाठी सुद्धा ज्याच्याकडे ती तोफ आहे त्याचं रक्षण करायला उपयोगी पडते. शेवटी तुमच्याजवळ वस्तू आहेत, पण त्या वस्तूंचा उपयोग तुम्ही कसा करता याच्यावर ते तुमचे हाथोंके यार है या हाथोंके दुश्मन है हे त्याच्यावर कळेल. पण जेव्हा निर्मिती होते एखाद्या वस्तूची किंवा अवजाराची, तेव्हा निर्मात्याच्या डोळ्यापुढे असलं काहीतरी विचित्र नसतं. त्याच्या डोळ्यापुढे असतात ते उपयोग. आणि म्हणून त्यांचं नाव आहे हाथोंके यार, म्हणजेच हत्यार. मग त्या तोफा असोत, बंदुका असोत, तलवारी असोत, सुऱ्या असोत, चाकू असोत किंवा सुईदोरा असो, हे सगळे मानवाचे हाथोंके यार आहे, म्हणून ते हत्यार आहे. मग मला एकदम कळलं, अरे म्हटलं, ज्यांनी ही शब्दरचना केली, तुम्ही आम्ही आयते झालेले हजारो वर्षे प्रचलित असलेले शब्द वापरतो, म्हणून त्या शब्दांचं महत्त्व आम्हाला कळलं नाही. परंतु ज्यांनी कोणी हे शब्द बनवले ना, हत्यार शब्द ज्यांच्या कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाला, त्याला त्याचा किती अर्थ माहीत असला पाहिजे. आणि म्हणून मग भाषा तज्ज्ञांना सुद्धा आपण त्याचं श्रेय दिलंच पाहिजे. हत्यारं आपण वापरतो खरी, पण त्याला हत्यार म्हणणारा सुद्धा जो कोणी भाषातज्ञ आहे
तो सुद्धा वंदनाला पात्र आहे नक्कीच. आणि म्हणून मग मी म्हटलं चला आता आपल्या नातीचं फ्रॉक तर शिवून झाला, मग आता काय करायचं. तोवर धाकटी नात रडायला लागली, तिला लागली होती भूक. म्हटलं आता काय करायचं. मग चमचा वाटी घेतली आणि चमच्याने तिला पायावर घेऊन दूध पाजलं. मग इथे सुद्धा उपयोगी साधन ठरलं. ते जरी हत्यार ठरलं नाही तरी उपयोगी साधन ठरलं. म्हणजे माझ्या तिथे चमचा आणि वाटी माझे हातोंके यार बनली. फक्त ती हिंसक ठरली नाहीत, मदतनीस ठरली. म्हणून आम्ही त्यांना हत्यार म्हणत नाही, इतकंच काय ते. परंतु आता स्वयंपाकघरातली हत्यारं आपण हत्यारच म्हणतो. विळी ही स्वयंपाकघरातलं हत्यार आहे. चाकू हे स्वयंपाकघरातलं हत्यार आहे. अशा रीतीनं ही सगळी हत्यारं ज्याच्या डोक्यातून हत्यार शब्द निघायला त्यालाही प्रणाम. आणि त्या सगळ्या हत्यारं बनवणाऱ्यांचेही आपण सामान्य मानवांनी जितके काही आभार मानावेत. कारण हे सामान्य आपलं जीवनसुद्धा त्यांनी बनवलेल्या हे वस्तूंमधूनच सुकर बनलेलं आहे. नाही तर कसं सुकर बनलं असतं. म्हणून मला हत्यार या शब्दाचा अर्थ कळला, खरोखरचा अर्थ कळला. आणि त्या हत्यार शब्द बनवणाऱ्या भाषातज्ञाला सुद्धा मी मनोमन नमस्कार केला. आणि आज माझा हा हत्यार हा विषय इथे थांबलेला आहे. नमस्कार.